नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत शैलपुत्री मातेची व्रतकथा. शैलपुत्री मातेची कथा तिच्या मागील जन्माशी म्हणजेच देवी सतीच्या कथेवर आधारित आहे. ही कथा शक्ती आणि भक्तीचे महत्त्व दर्शवते. पौराणिक कथेनुसार दक्ष प्रजापतीने एका विशाल यज्ञाचे आयोजन केले होते. त्यांनी सर्व देवदेवतांना आणि ऋषीमुनींना आमंत्रण दिले, पण जाणून बुजून आपली कन्या सती आणि जावई भगवान शंकर यांना आमंत्रण दिले नाही. सतीला जेव्हा तिच्या वडिलांच्या घरी यज्ञ सुरू असल्याची बातमी मिळाली तेव्हा तिचे मन व्याकुळ झाले. तिला त्या यज्ञात सहभागी होण्याची आणि आपल्या आई बहिणींना भेटण्याची तीव्र इच्छा झाली. तिने भगवान शंकरांना यज्ञाला जाण्याची परवानगी मागितली. भगवान शंकर म्हणाले, प्रिय सती, तुझ्या वडिलांनी जाणून बुजून आपल्या यज्ञासाठी आमंत्रण केले नाही. अशा परिस्थितीत निमंत्रणाशिवाय कोणत्याही ठिकाणी जाणे योग्य नाही. परंतु सती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. शेवटी शंकरांनी तिची तीव्र इच्छा पाहून तिला जाण्याची परवानगी दिली. सती आपल्या वडिलांच्या घरी पोहोचल्यावर तिने पाहिले की तिच्या आईशिवाय कोणीही तिचे स्वागत केले नाही. तिच्या बहिणींनीही तिचा उपहास केला आणि दक्ष प्रजापतीने भगवान शंकरांचा अपमान केला. दक्ष म्हणाला, हा यज्ञ केवळ श्रेष्ठ देवांना समर्पित आहे आणि तुमचा पती शंकर हा अयोग्य आणि अघोरी आहे. आपल्या पतीचा असा अपमान सतीला सहन झाला नाही. तिला खूप दुःख झाले. तिने विचार केला की ज्या वडिलांनी माझ्या पतीचा अपमान केला आहे त्यांच्यामुळे मिळालेल्या या शरीराचा उपयोग काय. या अपमानामुळे क्रोधित आणि दुःखी झालेल्या सतीने त्याच यज्ञकुंडात स्वतःला योगाग्नी भस्म केले. जेव्हा भगवान शंकरांना ही बातमी मिळाली तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी आपल्या गणांना पाठवून दक्षाचा यज्ञ पूर्णपणे नष्ट केला. सतीने पुढील जन्मात हिमालय पर्वताच्या राजाच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतला. पर्वताची कन्या असल्यामुळे तिचे नाव शैलपुत्री पडले. याच जन्मात तिने कठोर तपस्या करून पुन्हा भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त केले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा करून भक्त आपल्या जीवनात दृढता आणि स्थिरता येण्यासाठी प्रार्थना करतात. ही कथा आपल्याला शिकवते की सत्याचा आणि सन्मानाचा मार्ग कधीही सोडू नये आणि भक्तीने कठोर संकटांवर मात करता येते. मित्रांनो, या कथेचे श्रवण केल्याने आणि शैलपुत्री मातेची पूजा केल्याने अनेक सकारात्मक गोष्टी घडतात. यामागील आध्यात्मिक आणि मानसिक फायदे आहेत. शैलपुत्री मातेची कथा सती आणि भगवान शंकराच्या प्रेमाचे आणि त्यागाचे प्रतीक आहे. ही कथा आपल्याला अडचणींच्या काळात धैर्य आणि दृढता ठेवण्यासाठी प्रेरणा देते. कथेतील सतीचा अपमान सहन न करणे आणि सत्यासाठी उभे राहणे हे गुण आत्मिक शक्ती वाढवतात. ही कथा ऐकल्याने साधकामध्ये संकटांचा सामना करण्याची क्षमता निर्माण होते. शैलपुत्री माता ही पर्वतराजाची कन्या असल्यामुळे ती स्थिरता आणि अचलतेचे प्रतीक मानली जाते. तिच्या पूजनाने आणि कथेच्या श्रवणाने मनाला शांती आणि स्थिरता मिळते, ज्यामुळे जीवनातील अस्थिरता दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. ही कथा भगवान शंकरांवरील सतीच्या असीम प्रेमाचे आणि भक्तीचे दर्शन घडवते. शैलपुत्री मातेची कथा ऐकल्याने भक्तांच्या मनात देवतेप्रती अगाध श्रद्धा आणि भक्तीची भावना निर्माण होते. ही श्रद्धा साधकाला त्यांच्या आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यास मदत करते. कथेचे श्रवण केल्याने मानसिक नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा संचारते. शैलपुत्री मातेची कथा शांत आणि गंभीर स्वरूपाची असल्याने ती मनःशांती प्रदान करते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात मानली जाते. हे ऐकल्याने साधकाला नवीन कार्य किंवा आध्यात्मिक प्रवास सुरू करण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. या कथेचे श्रवण केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ते आत्मिक उन्नती आणि सकारात्मक मानसिकतेसाठी एक साधन आहे. धन्यवाद.